लग्न. हो, तुझं या लग्नात मन लागत नाही ना? अगं सिद्धू असा माणूस आहे ना जो रुसलेल्या बायकोला सुद्धा सहज हसवेल. नाहीतर इतर नवरे उत्साहात असलेल्या नवरीचा सुद्धा हिरमोड करतील. पण काही म्हणा वहिनी, एक नंबर नशीब काढलंय भावनाताईनं. फक्त नवराच चांगला मिळाला असं नाहीये बरं. आई बाबा पण झाक मिळालेत. आणि बहीण जानूचा तर जीव आहे भावनावर. काय हो वहिनी, वहिन्यांचं काय? अगो बाई विसरलीच की. मग खरंच आहे, वहिनींच्या बाबतीत पण नशीब काढलंयस हा भावना. नाही बाकी कसं आहे, इतर घरी नंदेचं लग्न आहे म्हटल्यावर वहिन्या खुश होतात, पण आम्हाला वाईट वाटतंय. खरे भावनाताई, तुला माहितीये का, तू इथनं गेल्यावर आम्हाला तुझी किती आठवण येईल. खरंच आपल्या भावनात किती जीव अडकलाय बघतेस ना. असं कुठे असते का ग वहिनीचं आणि नंदेचं नातं? नशीब हो वहिनी, सगळा नशिबाचा खेळ आहे बघा. खरंच. बरं आरती, खूप झाली मस्करी. आपल्या तिथे हो भावनाताई, हे काय? हे अगं उशीचा आब्रा आहे. वीणा वहिनीनं खास तुझ्यासाठी बनवलंय स्वतःच्या हातानं. घे. भावना, आमची तुला आठवण आली, तुला एकटं वाटलं ना की याला कवटाळून बस. हा पण जवळ तुम्ही सिद्धूला कवटाळत नाही त्याच्या आधी असं हिला म्हणायचं होतं. वहिनी, मी तर फक्त एवढं म्हणत होते का. हा हा हा, बरं बरं. तुमची कामं राहिली असतील ना, जा तुम्ही कामं करा तुमची. बघतेस ना आरती, हिने इथे थांबावं म्हणून आपण काय काय करतो आणि ही आपल्याला बाहेर काढते. चल बाई चल, आपापली कामं करू. जाऊ दे हो वहिनी, भलाईचा काही जमानच राहिला नाही बघा. नाहीतर काय. चल बाई चल, आपली कामं करू. मी जर का इथे हवीये तुम्हाला, तर मला पाठवताय कशाला? इतका उत्साह कशाला? भावना, अगं लग्न झालं म्हणजे मुलीचं आयुष्य सार्थकी लागलं असं अजिबात वाटत नाही मला. आणि तुलाही तसं वाटत नाही, चांगलं माहितीये मला. अगं पण आयुष्याला काहीतरी दिशा हवी, आयुष्यात काहीतरी गंमत असावी, त्यात प्रेम असावं, आपली माणसं, आपलेपणा असावा, हे असतंच ना ग. आणि हे सगळं तुला ना सिद्धू भोवती सापडेल बघ. खरंय वीणा वहिनी. आणि भावनाताई, एक सांगू काय, आपण कोणाशी लगीन करावं माहितीये का? ज्याचं आपल्यावर प्रेम असतं,